माताजी किती वाजता येणार? माताजी केव्हा येणार? उद्या का आज? उद्या आहे गिरवाणी. साद्वादनय शतद्रव्य गुणपर्याय और प्रमाणता जड़ कर्म चेतन बंधका अरो कर्म के अवसानता सह कर स्वरूप यथार्थ जगता जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माको वंदना शतवार, वंदना शतवार, वंदना शतवार. मंगलाचरण. चिदानंद एक रूपाय जिनाय परमात्मने परमात्म प्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. बेचाळीस ना? 42 गाता ना? देह वसंति विहरिहरवी जम अज्य विनमुनन्ति परम समाहित वेण विनो तो परमप्पु बनन्ति. देहस्थ है पर आज भी उत्कृष्ट समाधि तप बिना ना जान सकते हरिहर कहते उसे परमात्मा. आचार्य योगींद्र देव परमात्मा प्रकाश ग्रंथ. आचार्य परमात्मा बनण्याचा मार्ग, परमात्मा बनण्याच्या कार्याच्या सिद्धीचं कारण परमात्मा आणि त्या कारण परमात्म्याचं ध्यान करणारी स्वसंवेदन प्रत्यक्ष ज्ञान पर्याय याच्याद्वारे जीवाला पर्यायामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन निर्वाणाची प्राप्ती होते. आणि या 42 गाथेमध्ये आचार्य जे हरिहराधिक जे सम्यक वृत्ती होते पण त्याने पूर्वभावामध्ये निदान बांधले. निदान बांधल्यामुळे ते मिथ्यात्वात गेले आणि परत मिथ्यात्वाचे एक निदानाच्या पुण्यबंधाच्या द्वारे असे पद प्राप्त झाले आणि त्याच मिथ्यात्वाचे नरक गतीमध्ये जातात. म्हणून मिथ्यात्व असताना त्यांनी स्वतःच्या कारण परमात्म्याला जाणलं नाही. म्हणून ते कसं आहे, हरिहराधिकांना तो प्राप्त नाही. जे वर्तमानमध्ये प्राप्त नाही
याचा अर्थ भूतकाळात सम्यक्दृष्टी नव्हते असं नाही आणि भविष्यकाळामध्ये सम्यक्दृष्टी होणार नाही असं नाही. मग जो जो कोणी मिथ्यादृष्टी असेल तो जीव काय करेल? आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याला जाणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी हरिहरादिकाला सुद्धा त्यांचा आत्मा अनुभवाला येत नाही, जाणत नाही. म्हणून आम्हाला येणार नाही, आम्ही जाणू शकत नाही आणि आम्हाला त्याचा अनुभव होणार नाही, अशी चुकीचा अर्थ याच्यातून आपल्याला काढायचा आहे. 81 पानावरती खालचा शेवटचा पॅरेग्राफ. इसका समाधान यह है कि तुम्हारा कहना ठीक है, यद्यपि इन हरिहरादि महान पुरुषों ने रत्नत्रय की आराधना की है. म्हणजे ह्या हरिहरादि जे आहे त्या जीवाने पूर्वी रत्नत्रयाची आराधना केली नाही का? केलेली आहे. तथापि जिस प्रकार के वीतराग निर्विकल्प रत्नत्रय स्वरूप से तत्वों में मोक्ष होता है, वैसे रत्नत्रय के प्रकट नहीं हुआ, सराग रत्नत्रय हुआ है. इसी का नाम व्यवहार रत्नत्रय है. मग ते म्हणतात की या हरिहरादिकाने पूर्वी रत्नत्रयाची आराधना केली नाही असं नाही, पण आराधना केलेली आहे. पण ज्या आराधनेचं निश्चय व्यवहार आराधना करत करत निश्चय आराधनामध्ये तर स्थित झाले नाही. काय झाले नाही? निश्चय व्यवहार आराधना करता करता निश्चय आराधनामध्ये स्थित झाले नाही, म्हणून ते तद्भव मोक्षगामी नव्हतं. म्हणून त्यांना त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त झाला नाही. मग त्यांची जी आराधना होती ती कशी आहे? सराग आराधना. जे 28 गुण पालन करण्याचे परिणाम ही साधूंची कशी आहे? सराग आराधना आहे. म्हणून त्याच्या सराग आराधनेचं नाव व्यवहार रत्नत्रय आहे. तो यह तो हुआ लेकिन शुद्धोपयोग रूप वीतराग रत्नत्रय नहीं हुआ है. मग रत्नत्रय परिणती झाली, पण शुद्धोपयोग रूप असणारे वीतराग रत्नत्रय एक अंतर्मुहूर्त आपल्या स्वशुद्ध आत्म्याला जाणत राहिले नाही. पण अशी त्यांची रत्नत्रयाची आराधना उत्कृष्ट झाली नाही. इसलिए वीतराग रत्नत्रय के धारक उसी भाव से मोक्ष जाने वाले योगी उस परमात्मा को जैसा जानते हैं वैसा ही एक हरिहरादिक नहीं जानते हैं. मग हे हरिहरादिक जे जीव तद्भव मोक्षगामी आहेत, निश्चय रत्नत्रयामध्ये स्थित आहेत, पण त्या भावामध्ये त्यांचा मोक्ष होणार नव्हता. आणि जे जीव तद्भव मोक्षगामी आहेत त्यांनी जशी रत्नत्रयाची आराधना केली, निश्चय रत्नत्रयामध्ये स्थित राहिले, तशी यांची आराधना झालेली नाही. इसलिए परमशुद्धोपयोगियों की अपेक्षा इन्हें नहीं जानने वाले कहा गया है. मग जे शुद्धोपयोगांमध्ये स्थित झाले आणि केवळ ज्ञान प्राप्त करून मोक्ष झाला, त्यांची जशी रत्नत्रयाची उत्कृष्ट आराधना झाली तशी यांची झाली नाही. म्हणून त्यांना या ठिकाणी सांगितलं की तशी आराधना यांच्यावर झाली नाही. जैसे स्वरूप में जानने से साक्षात मोक्ष होता है, वैसा स्वरूप ये नहीं जानते हैं. जी एक अंतर्मुहूर्तापर्यंत आपला उपयोग स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये स्थिर राहिला नाही,
म्हणून साक्षात मोक्षाला जाणारी अशी शुद्धोपयोगाची परिणती, अभिद्रत्नत्रे परिणती अशी झाली नाही. म्हणून त्यांनी काय केले, हरिहराधिकाला सुद्धा तशा प्रकारच्या ध्यानाची स्थिरता झाली नाही. याच प्रकारे आचार्यांनी प्रवचनसार ग्रंथामध्ये एक गाथा दिलेली आहे. त्या गाथेमध्ये आचार्यांनी अभिनंदन केलेलं आहे. काय केलेलं आहे? अभिनंदन. जसं आपण लौकिक व्यवहारामध्ये मुलगा 10वी पास झाला, 12वी झाला, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, तर त्याचं काय करतो आपण? अभिनंदन करतो. जी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल स्तुती करतो. तसं या ठिकाणी आचार्याने काय केलेलं आहे की अभिनंदन करायचं आहे. काय आहे? अभिनंदन करायचं आहे. तर कुणाचं अभिनंदन करायचं? काय सांगितलं? कुणाचं अभिनंदन करायचं? तर या 16 गाथेमध्ये सांगितलं, शुद्धोपयोग से होने वाली शुद्ध आत्म स्वभाव की प्राप्ति अन्य कारकों से निरपेक्ष स्वतंत्र होने से अत्यंत आत्माधीन है, लेश मात्र पराधीन नहीं है, यह प्रगट करते हैं. जी स्वतःच्या शुद्ध आत्म्याची भावना, याला जे कारक आहेत, कारक किती आहेत? 6. कर्ता, कर्म, करण, अपादान, संप्रदान आणि अधिकरण. मग हे कारक व्यवहार आणि निश्चय 2 प्रकारे सांगितले. कुंभकार कर्ता, घट कर्म, चक्र, चिवर आदी करण असे 6 भिन्न भिन्न पदार्थ आहेत. त्या 6 भिन्न भिन्न पदार्थाला भिन्न कारक म्हटलं. आणि एकाच द्रव्यामध्ये जे कारक घडतात त्याला अभिन्न कारक म्हणतात. मातीच कर्ता आहे, मातीच घट रूपाने परिणत झाली म्हणून मातीच कर्म आहे. मातीच्या द्वारेच घट झाला म्हणून करण माती आहे. अपादान, संप्रदान आणि अधिकरण एका मातीच्या आधारे हे कार्य झालं म्हणून त्याला म्हटलं अभेद षटकारक. मग तसं यानंतर त्याच्या अगोदरची जी 15 नंबर गाथा आहे, त्या 15 नंबर गाथेमध्ये पण सांगतात, अब शुद्धोपयोग की प्राप्ति के बाद तत्काल अंतर पड़े बिना ही होने वाली शुद्ध आत्मस्वरूप भाव केवल ज्ञान की प्रशंसा करते हैं. ती प्रशंसा किंवा अभिनंदन कुणाचं करायचं? तर सांगितलं की जे जीव शुद्धोपयोगाला प्राप्त झाले आणि शुद्धोपयोगाला प्राप्त होऊन ज्या जीवाने ज्ञानावरण, दर्शनावरणाने अंतराय, मोह या भाव कर्म आणि द्रव्य कर्मरूपी मळाला, धुळीला नष्ट केलेला आहे. पण कसं आहे? स्वयंभू होता हुआ. काय सांगितलं? स्वयंभू होता हुआ आणि स्वयंभू प्राप्त हुआ या दोन्हीमध्ये फरक आहे. स्वयंभू प्राप्त हुआ तर कार्यासाठी होतं आणि स्वयंभू होता हुआ म्हणजे तो स्वयंभू आहेच कारण. मग अशा स्वयंभू होता हुआ ने पदार्थ के पार को प्राप्त होता है. मग जो जीव स्वयमेव शुद्धोपयोग स्वभावस्वरूप शुद्ध आत्मा आहे
आणि त्या शुद्ध आत्म्यामध्ये मुनी दीक्षा धारण करून शुद्ध उपयोगमध्ये स्थित राहिले. जी मुनी दीक्षा घेतली, सम्यक दर्शन क्षायिक प्राप्त केलं आणि क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करून शपक श्रेणीवरती आरूढ झाले. मग 7व्या गुणस्थानाचे 2 भेद, स्वस्थान अप्रमत्त आणि सातिशय प्रमत्त. मग सातिशय प्रमत्तामध्ये 7वं गुणस्थान 6वं गुणस्थान असं हजारो वेळा परिवर्तन झाल्यानंतर त्या जीवाचा उपयोग आपल्या स्वरूपामध्ये स्थित राहतो. तेव्हा तिथे काय झालं, सातिशय अप्रमत्त. आणि सातिशय प्रमत्ताला प्राप्त झाला शुद्ध उपयोगाला तो जीव परत खाली आलाच नाही. आणि खाली न येता केवळ ज्ञान प्राप्त झालं. आणि त्या केवळ ज्ञानाच्या संपूर्ण नेयाला ज्या पदार्थांनी जाणलेला आहे, जे अनंत चतुष्टय पर्यायामध्ये प्राप्त झालेले आहेत, असा स्वयंभू होता हुआ हा जो शुद्ध आत्मा आहे त्याच्यामध्ये स्थिर राहिले आणि केवळ ज्ञान प्राप्त केलं. जे मुनी दीक्षा घेऊन त्याच भवामध्ये छपक श्रेणी आरूढ होऊन केवळ ज्ञान प्राप्त झालं, त्या मुनिराजांचं अभिनंदन आहे. आणि हे हरिहराधिक मुनी दीक्षा घेऊन त्यांची निश्चय रत्नत्रय व्यवहार रत्नत्रयाची आराधना राहिली. पण व्यवहार रत्नत्रयाच्या आराधनेमधून निश्चय रत्नत्रयाच्या आराधनेला प्राप्त झाले नाही. आणि शुद्धोपयोगाची अंतर्मुहूर्ताची ध्यानाची स्थिरता राहिली नाही. म्हणून त्यांना सांगितले की हरिहराधिक सुद्धा ज्या आत्म्याला जाणण्यामध्ये असमर्थ आहेत, जे तिथे उपयोग त्यांचा जास्त टिकला नाही, याचा अर्थ त्यांनी सर्वथा आराधना रत्नत्रयाची केली नाही असं नाही. म्हणून धवलादी ग्रंथात सांगितलं जातं, स्थूल रूपाने पहा, भरताचे 923 पुत्र अनादि मिथ्या दृष्टी निगोदातून निघून एकेंद्रिय स्थावरमध्ये उत्पन्न झाले, तिथून 2 इंद्रियामध्ये उत्पन्न झाले आणि 2 इंद्रियामधून डायरेक्ट मनुष्यामध्ये उत्पन्न झाले. आणि मनुष्यामध्ये उत्पन्न होऊन सुद्धा उत्कृष्ट पुण्य चक्रवर्तीचे पुत्र झाले. जे 2 इंद्रिय जीव एवढा उत्कृष्ट पुण्य बांधतो, चक्रवर्तीचा पुत्र काका कामदेव, आजोबा तीर्थंकर, म्हणजे त्या भरताच्या 23 पुत्राचे भाग्य किती. चक्रवर्तीचे पुत्र झाले, सामान्य जीवाचे नाही. कामदेव काका आणि आजोबा तीर्थंकर आहे. आणि त्यामध्ये मोक्षगामी जाणारे जीव आहे. मग अशा ठिकाणी तो जीव येऊन उत्पन्न झाला आणि नंतर मुनी दीक्षा धारण केली आणि छपक श्रेणीवरती आरूढ करून निर्वाणाला प्राप्त झाले. म्हणजे अनादि मिथ्यादृष्टी जीव कधीही पूर्वी त्यांना देशना मिळाली नाही ऐकायला, कधीही पूर्वी मुनी झाले नाहीत. पण नित्य निगोदामध्ये होते, तिथून स्थावरमध्ये आले तिथे पण नाही, आणि तिथून मनुष्यामध्ये आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी देशनाची प्राप्ती झाली. आणि त्याच भावामध्ये औषमिक सम्यक दर्शन प्राप्त केलं. त्याच भावामध्ये क्षाऔषमिक सम्यक दृष्टी झाले आणि त्याच भावामध्ये क्षायिक सम्यक दृष्टी झाले. आणि मुनी अवस्था धारण करून
क्षपक क्षिणीवरती एक अंतर्मुहूर्त उपयोग स्थिर राहिला आणि निर्वाणाला प्राप्त झाले. म्हणजे पूर्वीचे संस्कार सगळ्या जीवापशी असतात असा नियम नाही. काय सर्वापशीच असतात असा नियम नाही. पण अपवाद रूपाने असे काही जीव आहे की पूर्वभावातली काहीही देशना नसताना त्यांना वर्तमानमध्ये अशा प्रकारे केवळ ज्ञान होऊ शकतं. म्हणून त्याच्यासाठी माणिकनंदी आचार्यांनी परीक्षामुख सूत्रामध्ये एक सूत्र सांगितलं. स्वावरण शोषम लक्षण योग्यता ही तत्प्रतिनियामकम अर्थव्यवस्थापयते. जे कोणत्या जीवाच्या कोणत्या वेळेला ज्ञानावरणीय कर्माचा शोषम होईल हे सांगता येत नाही. आज आपण सांगतो तर पूर्वी काही नसेल आपल्यापासून. आज आहे तर पुढे काही राहणार पण नाही. आणि ज्याच्यापाशी आज नाही तो पुढे ज्ञान प्राप्त करेल. की त्या सूत्रामध्ये की स्वावरण शोषण लक्षण योग्यता. मग त्या 923 पुत्राचे त्याच भवामध्ये तशा प्रकारची योग्यता प्राप्त होती. म्हणून त्यांना पूर्वाचा संस्कार नसताना सुद्धा प्राप्त झाले. एक काही जीव त्याकडे नियम तारमध्ये मग कुंदकुंदाने गातात. हे परीक्षामक सूत्राचं सूत्र आणि कुंदकुंदांची नियमसारची गाथा. बाकी जरी आपल्याला काही जास्त नसेल ज्ञान तर आपल्याला जीवनामध्ये निराकुल शांततेने जगाचं असेल. एक सूत्र आणि कुंदकुंदांची गाथा याला लक्षात ठेवून श्रद्धान करून चाला तर आपण नियमाने निराकुल राहणार. मग तिथे कुंदकुंदाने काय सांगितलं? 165-66 तर गाथा असेल. जीव नाना लब्धी नाना उपयोग नाना कर्म नाना. म्हणजे जीव नाना लब्धी नाना उपयोग नाना कर्म नाना फलदान शक्ती नाना आहे. मग नाना प्रकारचे जीव आहे. मग त्यामध्ये कोणत्या वेळेला कोणत्या जीवाची योग्यता प्राप्त होईल ते सांगता येत नाही. एक जीव मिथ्यादृष्टी आहे. मनुष्यभावामध्ये जिन कुलामध्ये उत्पन्न झाला. मुनिलिंग धारण करून भावलिंगासहित द्रव्यलिंग धारण करून सम्यवृत्ती मुनी झाले. उत्कृष्ट आचरण भेदाभेद रत्नत्रयाचं उत्कृष्ट पालन केलं आणि 32 वेळा मुनी झाले. किती वेळेला? 32 वेळेला. आणि 32व्या भवात मोक्ष झाला. जो जीव 32 वेळेला मुनीचे संस्कार करून 31 भवापर्यंत मुनी मोक्षाला गेला नाही आणि 32व्या भवामध्ये शेवट मोक्षाला गेला. म्हणजे भावलिंगी 31 वेळा होऊन सुद्धा मोक्ष झाला नाही. जी 31 वेळेला मुनी झाले, ध्यान केलं नाही का? केलं. पण एक अंतर्मुहूर्त स्वतःच्या शुद्ध आत्म्याला प्राप्त झाले नाही. शुक्ल ध्यान झाले नाही ते. मग 2 शुक्ल ध्यानाच्या परिणामाच्या ध्यानाची स्थिरता नव्हती. म्हणून त्यांना 32व्या भवात मोक्ष मिळाला. म्हणजे 32 भवापर्यंत संस्कार आणि भरताच्या मुलांना काही संस्कार नाही. मग त्याच भवामध्ये संस्कार प्राप्त करून ते त्याच भवात मोक्षाला गेले आणि 32 वेळा म्हणून 32व्या भवात मोक्ष गेले. काही गणित आहे का? श्रेणिक राजा नरकाला गेला. नकुल सहदेव स्वर्गाला गेले. कोण लवकर मोक्षाला जाणार? नकुल सहदेव लवकर जाणार का श्रेणिक राजा सहदेव?
त्रिणिक राजाचा जीव लवकर मोक्षाला जाणार. त्रिणिक राजाचा जीव नरकाला जाऊन लवकर मोक्षाला. नकुल सहदेव सर्वांत सिद्धी जाऊन मोक्षा लवकर जाणार नाही. 33 सागर आयुष्य आणि नरकातला 84,000. मग कोण लवकर मोक्षाला जाणार? नरकातला का स्वर्गातला? मी नरकातला का स्वर्गातला हे नाही, सम्यक दृष्टी मोक्षाला जातो. याचा अर्थ मी नरकात जाऊन मोक्षाला असं उलटे विचार करायचा नाही. त्यांनी बांधली पूर्वी आयुष्य, नंतर क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त केलं म्हणून नरकातला जीव लवकर मोक्षाला जाणार आणि सर्वांत सिद्धीमधला जीव 33 सागरापर्यंत तिथे राहून परत मनुष्य गतीमध्ये येणार. परत 1 पूर्वकोटी आधीचं आयुष्य बांधणार. मग त्या 1 पूर्वकोटी आयुष्यामध्ये किती तर काळ ग्रहस्थ अवस्थेत असंयमी राहणार. नंतर मुनी दीक्षा घेणार, तपश्चर्या करणार, 6व-7व गुणस्थान करून मग शपक्षेणी मानण्यायोग्य शुद्ध आत्म्यामध्ये स्थिरता होणार. तेव्हा मोक्ष जाणार. जे दोघांनाही मोक्ष झाला, नरकातल्या जीवाला आणि स्वर्गातल्या जीवाला मोक्ष झाला, पण दोघांचा उपयोग अंतर्मूर्त आत्म्यामध्ये राहिल्यानंतरच केवल्याहून मोक्ष होतो. मग अशी ज्यांना मुनींना दीक्षा घेतल्या इथल्या छपक्षणी मांडून त्याच भावात मोक्षाला गेले, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. ते आचार्याने कुणाचं अभिनंदन केलं? मुनी दीक्षा घेऊन त्याच भावात मोक्षाला गेले या जीवाचं अभिनंदन आहे. अर्थात दुसऱ्यांचं अभिनंदन नाही का? आहे. एक मुलगा पहिल्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. एक मुलगा 9 वेळेला पासून ग्रॅज्युएशन पूर्ण केला. मग अभिनंदन तर करणार का नाही? बा त्याला 9 वेळा बसून सुद्धा पास झाला आणि एकदा बसून पास झाला. मग दोघांचं तर अभिनंदन केलं जाणार, पण जो पहिल्याच वर्षी पूर्ण झाला, व्यवस्थिशीर झाला, त्याला महत्त्व आहे. आणि या 9-10 वेळेला बसून त्या ठिकाणी त्याचं नाही. तसं आचार्य सांगतात, हे हरिहराधिक जे वासुदेव, त्रिखंडाधिपती, रावण आदी, लक्ष्मण आदी यांनी सुद्धा पूर्वात मुनी होते, रत्नत्रयाची धारण केलं, पालन केलं, पण निदान बांधल्यामुळे मिथ्यात्वात गेले आणि मिथ्यात्वात गेल्यामुळे तेवढी त्यांची ध्यानाची स्थिरता झाली नाही. म्हणून मग ते ज्या आत्म्याचं ध्यान करत होते त्याच आत्म्याचं ध्यानसुद्धा काय करणार? तुला करायचं. यहाँ पर सारांश यह है कि जिस साक्षात उपाधि वो शुद्ध आत्मा की तद्भव मोक्ष के साधक महामुनि ही आराधना कर सकते हैं और हरिहराधिक नहीं जान सकते हैं, वही उपाधि है, चिंतन करने योग्य है. मग जे मुनी साक्षात त्या भावात मोक्षाला जातात, स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करतात, असे मुनी कसे आहेत? आराधना करण्यायोग्य आहेत. आणि जे हरिहराधिक आहेत, तद्भव मोक्ष जाण्यायोग्य, त्यांची आत्म्याची स्थिरता राहिली नाही. भेद रत्नत्रय, अभेद रत्नत्रय, भेद अभेद रत्नत्रय करत राहिले, पण भेद रत्नत्रयातून अभेद रत्नत्रयाला प्राप्त झाले नाही. म्हणून त्यांना उपादेय नाही, ते आराधना करण्यायोग्य नाहीत. मग ते जे मुनिराज ज्या आत्म्याची आराधना केली, मग तेही स्वतःच्या आत्म्याच्या आराधनाच्या द्वारे निश्चय सम्यक दर्शन प्राप्त करून निर्वाणाला प्राप्त झाले. मग आपल्यालाही पर्यायामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती करायची असेल
गृहस्थाला मोक्ष होतो का? होत नाही. मोक्ष मुनींनाच होणार आहे, गृहस्थाला होणार नाही. एक सामान्य नियम. मुनींना मोक्ष होणार आहे, कथंचित मुनींना मोक्ष होत नाही. चतुर्थ कालात जेवढे मुनी झाले त्या सगळ्यांना मोक्ष झाला का? नाही. पण ज्यांना झाला ते मुनींनाच मोक्ष झाला. जे सर्व मुनींना मोक्ष होत नाही. आणि सर्व मुनी तद्भव मोक्षगामी नसतात. पण काय सांगितलं? 6 महिने 8 समयाला 6 ते 8 जीवच मोक्ष प्राप्त करतात. 13व्या गुणस्थानावरती जीव किती असतात? 13व्या गुणस्थानाचे पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानाची चर्चा करताना मुनिराजांची, भावलिंगी मुनिराजांची संख्या किती सांगितली? 3 कम 9 करोड हे मुनिराज आहेत. मग त्यामध्ये 6व्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत हे सगळे मुनीच आहेत. सामान्य रूपाने मुनीच आहेत. कारण 6व्या गुणस्थानावरती मुनीचं लिंग, अरहंताचं मुनिलिंग आणि 14व्या गुणस्थानावरती मुनिलिंग नग्नच आहे. बहिरंगातून कुठे भेद नाही. आणि अंतरंगामध्ये शुद्धोपयोगाची परिणती तिथेही भेद नाही. असं असताना सुद्धा 13व्या गुणस्थानावरती जीवांची संख्या 14व्या गुणस्थानावरती जीवापेक्षा जास्त आहे. काय? 13व्या गुणस्थानावरती जीवापेक्षा 14व्या गुणस्थानपेक्षा 13 जास्त आहे. कारण 6 ते 8 जीव मोक्षाला जाणारे 6 महिने 8 समयात 6 ते 8 जीवच आहेत. नाही तर 13मध्ये लक्षात नाही का तर संख्या आहे. 13व्या गुणस्थानावरती अरहंत जीवांची एवढी संख्या आहे. याचा अर्थ काय झाला? सगळ्यामध्ये उत्कृष्ट परिणाम असणारे, सगळ्यात ज्यांचे उत्कृष्ट परिणाम होतात ते 6 ते 8 जीवच आहेत मोक्ष जाणारे. आणि अरहंत भगवान होऊन मग अरहंत भगवंता झाल्यानंतर कोणी जीव 1 पूर्व कोटीच्या शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये मोक्षाला जाईल. आयुष्य किती? 1 पूर्व कोटी. आदिनाथाचं किती होतं? 83 लाख पूर्व. मग 1 पूर्व किती? तर 1000 वर्षाचा आहे. असे 83 लाख पूर्व. तर कोणी जीव 1 लाख पूर्व आयु घेऊन चतुर्थ कालाच्या सुरुवातीला उत्पन्न झाला. वयाच्या 8व्या वर्षी मुनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेऊन अंतर्मुहूर्तामध्ये छपक्षिणी आरुढून केवळ ज्ञान प्राप्त केलं. तर एवढ्या मोठ्या काळापर्यंत 13व्या गुणस्थानात राहणार आणि शेवटी 14व्या गुणस्थान जाऊन मोक्ष जाणार. एक जीव चतुर्थ कालाच्या सुरुवातीला 1 पूर्व कोटी आयुष्य घेऊन जन्मला. तो जीव शेवटच्या काही अंतर्मुहूर्त राहिले असताना तेव्हा मुनी बनणार आणि मुनी बनून शारीरिक सम्यक दर्शन प्राप्त करून छपक्षिणी आरूढ मांडून मोक्षाला जाणार. जी एवढा काळ अरहंतावस्थेत राहून निर्वाणाला. कोणी शेवटपर्यंत मुनी नव्हता, शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये मुनी होऊन छपक्षिणीवरती परिणाम मांडून मोक्षाला गेले. म्हणजे एकांची एवढी मोठी काळाची अरहंतावस्था, एखाद्या जीवाची अल्प, भरताचं अंतर्मुहूर्त, छपक्षिणी चढल्यानंतर 13व्या गुणस्थानात अरहंतावस्थेला प्राप्त झाले. त्यांचं समोचन लागलं होतं की नाही?
भरताचं समोशन लागलं होतं नाही, भरतांचं समोशन लागलं नाही, बाहुबलींचं आहे. पण अंतर्मुहूर्तात मोक्ष झाला नाही, केवळ ज्ञान झालं 13व्या गुणस्थानात, अंतर्मुहूर्त राहिले आणि लगेच 14व्या गुणस्थानाला प्राप्त होऊन निर्वाणाला प्राप्त झाले. जे ज्यांना केवळ ज्ञान झाल्यानंतर आयुकर्म शिल्लक असतं अशा जीवाचे समोशरणादी विभूती त्या ठिकाणी लागते. मी त्यांचं अंतर्मुहूर्त 13व्या गुणस्थानात अरहंत अवस्थेत राहिले, समोशन नाही आणि लगेच दुसऱ्या अंतर्मुहूर्तामध्ये 14व्या गुणस्थानाला जाऊन निर्वाण झाला. म्हणजे असे नाना प्रकारचे जीव आहेत की कोणत्या जीवाची कोणत्या वेळेला भवितव्यता सुधरेल सांगता येत नाही. सांगितलं मूलाचार भगवती आराधनामध्ये, दीक्षा घेतली, एक पूर्व कोटीपर्यंत मुनी अवस्था व्यवस्थिशीर पालन केले, शेवटच्या अंतर्मुहूर्तात मिथ्यात्वात गेले, संसार परिगण करू लागले. कोणी जीव शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये दीक्षा घेऊन आत्मकल्याण करून निघून गेले. जी कोणाचे परिणाम कोणत्या वेळेला स्थिर राहतील अस्थिर राहतील हे सांगता येत नाही. जे आचार्याने आपल्याला ज्याची स्थिरता नाही झाली ते हरिहरादी पण सांगितले आणि ज्यांची स्थिरताहून मोक्ष झाला दोघांचंही उदाहरण दिलेलं आहे. मग यामध्ये दोन्ही उदाहरणामध्ये तुम्हाला कोणतं उदाहरण ग्रहण करायचं आणि त्या पद्धतीने चालायचं तुम्ही ठरवा. कोणतं वाटेल अमृत का? हरिहराधिकाला झालं नाही ते घ्यायचं आहे का ज्यांना झालं ते घ्यायचं आहे? म्हणजे साधना जघन्य करणारे साधना पण मुनिराज आहे, मध्यम साधना करणारे पण आहे आणि उत्कृष्ट करणारे आहे. पण ध्येय हमेशा उत्कृष्ट ठेवा. मग उत्कृष्ट ध्येय ठेवताना खाली आला तरी काही चुकलं नाही, पण ध्येय जर कनिष्ठ ठेवलं तर मग त्याची कार्याची सिद्धी होत नाही. मग ते जे मोक्षाला गेले तद्भव गाऊन त्यांनी ज्या शुद्ध आत्म्याचं ध्यान केलं, हे हरिआराधितसुद्धा अभेद रत्नत्रय आराधना करताना तेही स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करत होते. मग त्यांच्यासारखा शुद्ध आत्मा आत्ता तुझ्यापैकी वर्तमानामध्ये प्रगट विद्यमान आहे, तो प्रत्यक्ष आहे. फक्त आपल्या ज्ञानाच्या द्वारे मी एक अनादि अनंत शुद्ध चैतन्य ज्ञान स्वभावरू शुद्ध आत्मा आहे एवढा एक फक्त विचार तुम्हाला करायचा आहे, बाकी काहीही करायचं नाही. पूर्वी अनेक प्रकारचे सिनेमा आले, उलटे सुलटे नावं. एक सिनेमामध्ये काय होतं गाणं, मी लेक या घरची होणार सून, कुठं म्हणते ती मुलगी, आणि आईच्या घरात आहे, या घरची मी लेक आहे. होणार झाल्यावर म्हणते का होण्याच्या अगोदर? मग तसं आत्ता मी संसारी आहे, अशुद्धी आहे, रागद्वेषादी परिणाम आहेत, कर्म आहेत, हे सगळं व्यवहारण्याने आहे. पण त्याच वेळेला माझ्यापाशी निश्चय ज्ञानी शुद्ध आत्मा आहे. जे अनंत सिद्धापती जसा शुद्ध आत्मा आहे तसाच माझ्यापाशी पण तो शुद्ध आत्मा आहे. मग मला सुद्धा माझ्या शुद्ध आत्म्याची आराधना करून, ध्यान करून, अनुभव करून, श्रद्धान करून त्याचं अनुचरण करेल तर मला सुद्धा मोक्ष प्राप्त होणार. जे स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान हे काय आहे,
मी आहे लेक माहेरची, पण होणार निमाणे म्हणजे मोक्षाचा. जे आपल्याला समजावून सांगावं लागेल, दुसरा कोणीही समजावून सांगणार नाही. अमृता समाजानं लोक चतुर्थ काल असो किंवा पंचम काल असो, समाज काय म्हणतो, दीक्षा घेणाऱ्या माणसाला काय म्हणतो, दीक्षा घेऊ नका. कशाला घेता दीक्षा? ह्या लोकाला सांभाळता नाकीनं आलेला आहे. आणि जे दीक्षा घेतात त्यांना म्हणतात जावा कपडे घालून. कपडे काढणाऱ्याला नको म्हणतात आणि काढणाऱ्याला घाल म्हणतात. मग जसं लोक घरामध्ये नांदणाऱ्या सुनेला पळून जा म्हणतात आणि पळणाऱ्याला नांद म्हणतात. तर नांदायचं आहे का पळून जायचं आहे त्या सुनेनी ठरवायचं. तसं आपण ठरवायचं आहे. कपडे काढायचे तर व्यवस्थिशीर पालन करायचं असेल, निर्दोषचर्या पालन करायचे तर जरूर काढा. तिथे नाही, कारण मुनी अवस्थेशिवाय मोक्ष नाही अशी श्रद्धेमध्ये दृढ श्रद्धा ठेवा. ज्ञानामध्ये निर्णय करा. जेवढी शक्ती असेल तेवढं जरूर पालन करा. मंगलगुण मुनीच्या 28 मूल गुणामध्ये उपवास आहे का नाही? जे मुनींच्या 28 मूल गुणामध्ये कुठेही उपवास सांगितला नाही. 4, 3 किंवा 2 एवढेच उपवास करायचे. केशलोचचे जगन्य उपवास केशलोच 2 महिन्यानंतर, मध्यम 3 महिन्यानंतर, कनिष्ठ 4 महिन्यानंतर. समजा कोणाला सण होत नाही 3 महिन्याला करणं तर ते 4 महिन्याला करतात. जे 4 महिन्याला तुम्हाला एक उपवास, जे 3च उपवास वर्षात. जे 3 महिन्याला करतात 4 आणि 2 महिन्याला करतात 6. एवढे उपवास तर तुम्हाला करावं लागणारच आहे. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला उपवास सांगितले नाही. जे काय सांगितलं, 28 मूल गुणामध्ये उपवास नाही. 28 मूल गुणामध्ये दररोज एक वेळेला आहाराला उठणे हा नियम आहे, उपवासाचा नियम नाही. 28 मूल गुणामध्ये षड्रसाचा त्याग आहे का? नाही. अर्थ काय झाला? आचार्य सांगतात की या पंचम कालामध्ये 28 मूलगुण पालन करण्याचे मुनिराज प्रयत्न करतात. प्रयत्न करून सुद्धा निर्दोष पालन होत नाही. कुणाची चर्चा? ज्यांना निर्दोष पालन करण्याचे भाव आहे, बहिरंगातून क्रिया करत आहे, तरी त्याच्यामध्ये दोष लागतात आणि लागलेल्या दोषाला गुरुपशी जाऊन प्रायश्चित्त घेतात. मग 28 मूल गुणामध्ये उपवास नाही, षड्रसाचा त्याग नाही. मग आगम काय सांगतं? 28 मूल गुणाला निर्दोष पालन करून शक्ती असेल तर उत्तर गुण पालन करा. मग उत्तर गुण कोणते आहे? उमास्वामीने सूत्र लिहिलं, अनशन, अवमोदर, वृत्ती, परिचय, काय ते 6 सांगितले. मग हे 6 काय आहेत? मूलगुण का उत्तर गुण? मग आज काय चालतंय? उत्तर गुणाला पालन करायचं आणि मूल गुणामध्ये चालेल का? त्याला मूल गुण पालन सुद्धा त्याला मूल गुण उत्तर गुण म्हटलंच जाणार नाही. याचा अर्थ करण्याचा निषेध नाही, जरूर करा.
दररोज एक एक षड्रस त्याग करून करा. हे 6व्या गुणस्थानवरती मुनिराजांचे सुद्धा असंख्यात प्रकारचे भेद आहेत. मुनी एक आहे, गुणस्थान 6वा विकल्पाच्या भूमिकेत. कोणी मुनिराज दररोज आहारला उठतात, कोणी 1 दिवसाआड 2 दिवसाआड 4 दिवसाआड जसं त्यांना असेल. कोणी एक एक रसाचा त्याग करून आहार घेतात, कोणी 6 रस घेऊन आहार घेतात, कोणी मौन बसतात, जास्त साधना करतात, कोण वाचन करतात, शिकवतात, कोण शिकतात, कोण शिकवतात, कोणी विहार जास्त करतात, कोणी जास्त विहार करत नाही. मग हे सगळे भेद 6व्या गुणस्थानात आहेत का नाही? म्हणजे इकडून जर पाहिलं तर 6व्या गुणस्थानाचा समानता असताना सुद्धा परिणामामध्ये तरतमता कमी जास्त आहे. म्हणून आपण मुनी झाल्यानंतर पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की मूल गुणाला व्यवस्थिशीर पालन करण्याचा प्रयत्न करा. आणि पंचम कालामध्ये उत्कृष्ट मूलगुण पाळले जात नाही तर दोष लागतात. दोष लागतात म्हणून तर प्रतिक्रमण केलं जातं. जर दोष लागत नसेल तर प्रतिक्रमणाची आवश्यकता नव्हती. म्हणून मग तिथे सांगतात की मूलगुण व्यवस्थिशीर पालन करा आणि शक्ती असेल तर अंशन तप करा आणि शक्ती नसेल तर दररोज एक वेळेला आहाराला उठा. तुम्हाला शरीर प्रतिकूलता व्याधी आहे जे काय असतील, मग तिथे काय सांगितलं, तुमच्या शरीराला व्याधी आहे आणि त्या चौथ्यामध्ये तुम्हाला तुमच्या रोगासाठी औषधी असेल इथले आहारातले, तर सगळं भांडं रिकामी करून खाऊन या म्हणून सांगितलं. काही सुद्धा शिल्लक ठेवू नका. समजा एखादा पदार्थ केलेला आहे, मुनिराजांना काही व्याधी त्रास आहे, मग तिथे सांगितलं की सर्व खाऊ नये, काय शिल्लक ठेवू नको. कारण तुला भाव काय आहे, व्याधी दूर करण्याचा परिणाम आहे, आसक्तीचा परिणाम नाही. म्हणून त्याला सांगितलं सगळं खाऊ नये. मग दुसरा तिथे शिष्य असतो, त्याला सगळं खाऊन यायला सांगितलं. हा दुसरा जातो, तो पण सगळं खाऊन येतो. मग तो म्हणतो महाराज मी सगळं खाऊन आलो, उद्यापासून थोडं ताज्या पात्रामध्ये ठेवून खाऊ नये. म्हणजे प्राप्य परिस्थिती कशी आहे, त्याला प्रतिकूलता शरीरामध्ये, त्याला ती औषधी आहे पण त्याला सर्व खायला सांगितलं. ह्याला काहीच नाही, सगळं खाऊन तर तुझी वृद्धा वाढत आहे, तर तिला सांगितलं की ठेवू नये, संपूर्ण खाऊ नको, खाल्ला तर राग जास्त आहे. मंगलमून आहार महाराजांना करतो. मग पहिले आपण खायचा का नाही, खायचा, नंतर महाराजाला द्यायचा. नाही आपण काही न खाता महाराजाला दिलं तर दोष लागतो. खायचा अर्थ का उगीच खाऊ नका. चव बघण्याच्या दृष्टीने तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं थोडं खावा. नाही खावायला सांगितलं सगळं थोडं 2-4 घास खातो म्हणलं तर, म्हणजे तिथेही साधूला देताना पहिल्यांदा तुम्ही ग्रहण करा. त्यामुळे काय झालं, उच्छिष्ट भोजी दोष लागला नाही साधूला. ही पहिले तिथे काम झालं. म्हणून कोणी साधू असू दे, आपल्या गावात आले असो, आपण कधी कुठे गेलो चौका घेऊन, तर साधूला चौक्याबद्दल काहीही बोलू नका, त्यांच्यापाशी जाऊ नका. आम्ही चौका लावला, अमुक लावला, तमुक लावला, उद्दिष्ट आहार होतो. म्हणून तुम्ही चौका लावा, पाणी घेऊन या शुद्धीला. तुम्ही पाणी कमंडलमध्ये द्या, त्यांनी शुद्धी करून येतील. तुम्ही बाहेर उभा राहा, घेऊन जावा. तुमच्याकडे पडघाण विधी झाली तर उत्कृष्ट पुण्य लागलं तुम्हाला.
नाही महाराज आम्ही चौका केला, तुम्ही उद्या आमच्या चौक्यात आलंच पाहिजे. महाराज म्हणले बरं ठीक आहे येतो. मग उद्या परत महाराज तिकडे गेले. तुम्हाला पण उत्कृष्ट पुण्य लागलं नाही, त्यांना पण उत्कृष्ट पुण्य लागणार नाही, पण उद्दिष्ट आहार त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून श्रावकांनी सुद्धा विवेकपूर्वक कार्य करा. महाराज एक असतील, 50 लोक आहाराला जाऊ नका. 4-5-6 जण द्या, 2 जण देऊन बाहेर या, 4-4 घास पुढच्याला जाऊ द्या. याच्यामुळे काय झालं, आपण देतच राहिलो, तिथून बाजूला झालो, नाही तर अंतराय कर्म बांधू लागलं. एक बाहेरच्या थांबणाऱ्या लोकांना इष्टयोगजनिक अर्थध्यान होऊ लागलं आणि तुम्हाला तिथे अंतरायचा कर्म बंद होऊ लागला. जे कार्य पुण्याचं केलेलं आहे पण तिथे पापबंध होतो. कोणतीही क्रिया करा, 1 ग्रास तुम्ही आहार दिला आणि 25 ग्रास आहार दिला, काय फरक आहे का? महाराज एकदा म्हणणार तीर्थागर म्हणले, पुढचा कितीही आहार कोण दिला त्याला जास्त महत्त्व नाही. एक पहिली पाण्याची ओंजळ देऊन निघून जावा खलास. समजा त्याने 1 तांब्या 2 तांबे पाणी काही घेतलं महाराजांनी आणि दुसऱ्या घासाला, पहिल्या घासाला अंतरायला, तुमचा पुढचा तर आहार, पण जलाचा आहार, तेवढ्याच जलाच्या वेळी त्यांची दिवसभर साधना चालेल. ती सगळ्यामध्ये पाणी देणं हे सुरुवातीला हे सगळ्यात उत्कृष्ट आहे. म्हणून देऊन जावा निघून. आणि मी महाराज असताना जात होतो ना, मी बाजूला उभारणार, कोण बोलवले तर जाणार आहार द्यायला, दिले की 2-4 घास देणार आणि बाजूला उभारणार. जी काय आहे, दररोज तर आपण आहार देतच होतो. पहिल्यांदा पाणी देतो, कधी शेवटला म्हणा, मध्ये म्हणा, 1-2-4 ग्रास द्यायचा आणि निवांत. हे आपण निराकुल झालो, पुढच्या देणाऱ्या लोकांना सुद्धा ते पण निराकुल नाही. जे सर्व ठिकाणी विवेकाने कार्य करा. अविवेकाने केलेलं कार्य आपल्याला आणि साधूला दोघांनाही संक्लेशाला कारण होणार आहे, पापबंधाला कारण होणार आहे. अशी क्रिया तुम्ही पण करू नका. आणि पुढे काय, महाराज उभारले, 4 लोक आहार देतात, मग महाराज सांगणार, मग त्यांना तुम्ही काय करू लागला, एक निश्चित रूपाने त्यांना आहार घ्यायचा आहे. मग तुम्हाला बोटाने खुणून सांगावं लागणार, तुम्ही आता बाहेर सरका त्या लोकांना. मग तुम्ही काय सांगावं लागतं ना. म्हणून विवेक आपण ठेवला पाहिजे नाही. आपण विवेक ठेवलं, मग आपल्यामुळे त्यांना विकल्प उत्पन्न झाले नाही. मग काही वेळेला साधू काय करणार, सांगणार 1-2 वेळेला ग बसणार, नसेल तर पुढच्या बारीला साधू उपसर्ग म्हणून सण करत असतो. काय करत असतो, उपसर्ग म्हणून सण करत असतो. समजा साधूला जे काय पाहिजे आहार घेतला आणि अनेक आपली इच्छा आहे की अनेक 1-2-4 ग्रास घ्यावं, तर त्यांना बात असतं, दुसरं काय तर घ्यायचं असतं. आपण ते त्यांना द्यायला जातो, ते बंद करतात आणि आपण तेच घेऊन जातो. मग जे नाईलाज असतं, त्यांना मंडळी उघडावं लागतं. मग ते काय उपसर्ग म्हणून आहार घ्यावा लागतो. मग आपण काय केलं, तिथं पुण्य केलं का पाप केलं? पाप केलं. म्हणून क्रिया साधूची करा, साधूला व्यवस्थित सांभाळा, कोणी असू दे, पण त्यांनाही विचार तिकडे आहाराचे येऊ नये. आणि आपणही साधूला त्याच्याबद्दल त्यांच्या आहाराच्या क्रियेमधून जे शोधन करून व्यवस्थित त्यांना घ्यायचं आहे, किती प्रमाणात घ्यायचं आहे, कोणती वस्तू किती घ्यायचं आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने घेऊ देणार. मग काय झालं, दोघंच संकलित झाले. मग ते आहार करून येतात, त्यांना डोक्यामध्ये संकलेश, आणि आम्हाला ते आहार द्यायला आलं नाही, आम्हाला संकलेश. जी कोणतीही क्रिया करत असताना परिणामाची विशुद्धी राहू दे. मग तुम्ही जास्त दिलं का कम दिलं
याचा भाव काढून टाका मनातून. दिलंय ना, आत्तापर्यंत दिले, नवीन लोक दिले नाही, आले 2-4 ग्रास देऊन बाजूला जा. जे लोक चौका करतात त्या लोकांना द्यायला येत नाही. आणि बाहेरचे लोक येऊन काय करतात, सगळे देऊन जातात. मग पुढे तो का म्हणतो आम्ही करतच नाही, आम्ही दुसरीकडे जातो. मग सगळेजण करत नाही म्हणले तर चौकांना पुढे का म्हणणार, तुम्ही करा करा करा. ही अशा पद्धतीने कोणी असो, कुठेही असो, तुम्ही व्यवस्थिशीर तुमची चर्या तुम्ही करा. साधूची चर्या साधूला करा द्या. आपण काय करलं, महाराजांना काय अंतर आलं, महाराजांनी बघितलं, महाराज नाही काय आलं नाही. जे महाराज सत्य महाव्रत घेणाऱ्याला असत्य, जे महाराज खोटे बोलतात आणि आपण खोटे बोलणारे सत्य. ते काय झालं, श्रावक मुनीची क्रिया करतो आणि मुनी श्रावकाची क्रिया करतो. मग ते महाराज दाखवतात. आपल्या जेवढं दिसत नसतं तेवढं त्यांना सूक्ष्म दिसत असतं. आणि त्यांनी दाखवलं तरी नाही, महाराज अमुकचा फोडणीचं अमुक आहे तमुक आहे. म्हणजे तुमच्या रागाच्या पोटी त्यांची ही तपश्चर्या आहे, साधूची परीक्षा आहे. मग त्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण होत चालले आणि तुम्ही त्यांना काय करून खाली आणा. एकदा महाराज वीरसागर महाराज होते. मग त्यांचं कसं होतं, अष्टमी चतुर्दशीला कधी लोच करत नव्हते. अष्टमी चतुर्दशीचा उपवासाचा नियम होता. जोपर्यंत करत नव्हते, जेव्हा अष्टमी चतुर्दशीचा उपवास होता तेव्हा कधी केशलोच करणार नाही. कारण तो अष्टमीचा केशलोचा स्वतंत्र 2 दिवसांचं परत एक करणार. मग असं करणार. मग त्यांच्या महाराजांनी त्याचे जवळजवळच 1-2-3 उपवास लवकर केले होते. महाराजांना परवा केशलोच झाला, त्याच्याबरोबर अंतराय आले आणि परत तुम्ही आता 2 दिवसांचा परत उपवास केला तर जरा नंतर उपवास करा, आता करू नका. मग महाराज म्हणले, काय बाळ, तुम्हाला एवढं ज्ञान असून सुद्धा तुम्ही उपवास करू नका म्हणता, म्हणजे वरती जाणाऱ्या माणसाला तुम्ही खाली का आवडता. तेव्हापासून महाराजांना कधी म्हटलं नाही की उपवास करू नका. आपला भाव वेगळा आहे, पण त्यांचं म्हणणं काही प्रतिकूलता आहे तर त्या प्रतिकूलतेला सुद्धा सहन करा तर साधूची चर्या होते. आज तर पंचम चतुर्कालाच्या साधूप्रमाणे आपल्याला काहीच कष्ट नाही. पूर्वी जंगलात राहत होते, तर मंदिरमध्ये मठामध्ये कुठं असेल तिथे राहतात. जे त्या साधूपेक्षा आज तुम्हाला 99% अनुकूलता आहे, 1% तेवढी तुमच्याशी प्रतिकूलता आहे. मग त्या अनुकूलतेमध्ये सुद्धा प्रतिकूलता. चतुर्कालात मुनी काय करत होते, एप्रिल-मे महिन्यात पूर्वेकडे मुख करून ध्यानाला बसत होतं, उगत्या सूर्याकडे. संध्याकाळी सूर्य मावळणाऱ्याकडून बसत होते. थंडीमध्ये समुद्र नदीच्या किनारी बसत होते. पावसाळ्यात झाडाखाली बसत होते. आता तुम्हाला ते तर काही नाही. एवढ्या अपेक्षेने पाहिलं तर आज शुद्धी तुमच्यावरची पुष्कळ अप्रतिक अनुकूलता आहे. आणि तेवढ्यामध्ये तुम्हाला जेवढी वर्णावाची उज्ज्वलता करायची येते, जेवढं शक्य आहे तेवढं करा. एकदा महाराजांनी सांगितलं, बाळ म्हणले, उपवास करा तरी पंचत आहे आणि खाल्लं तरी पंचत आहे. तर त्याला ॲसिडिटीचा, पित्ताचा त्रास होता. मग उपवास केला तरी पंचत आहे आणि खाल्लं तरी 2-3 वेळा जावं लागतं, ते पण पंचत आहे. जी साधना कशी करायची म्हणलं, जी एक तर हिंसनन आहे, उपवास होऊ शकत नाही आणि खाल्लं तर 2 वेळा शौचाला जावं, बाथरूमला जावा. मग हे सगळे काय चालले, मग तिथे साधनाचं वाचन चाललं का, तिथे नाही. ही सगळं तुम्हाला अंतरंगामध्ये होत असताना हेच झाला पाहिजे. बाहुबली उभारले ते उभारले, त्याला परत कधी उठलेच. पांडव बसले ते केवळ ज्ञान करून तिघं मोक्षाला गेले, त्यांना विचारच नाही.
पण तसं आत्ता पंचम काळामध्ये साधूचं सहन नाही. ठीक आहे, आता जे मुनिराज जेवढं पालन करायचं शक्तीने पालन करतात, नाही असं नाही, पण अतिसुद्धा पालन करू नका की ताशंडात योगवारात लब्बर जेवढं ताणलं जातं तेवढंच ताणा, त्याच्यापेक्षा जास्त ताणलं की ते तुटणार आहे. तसं पंचम काळामध्ये तुम्ही मुनी आता किंवा गृहस्थी आता तुमची शक्ती पाहून तुम्ही संयम व्रत तपश्चर्या करा. समजा हे नसेल काही, अध्ययन ध्यान मनन चिंतन करा, श्रद्धा दृढ उपयोगाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा, मी अनंत शक्ती संपन्न स्वरूप आत्म्याचं चिंतन करा, तर भविष्यकाळामध्ये ते तुम्हाला काही पर्याय प्राप्त होतात. म्हणजे साधूला आज कोण करत आहे? गृहस्थ त्यांच्या क्रियेला दोष लावून त्यांना परावृत्त करत आहे. म्हणून साधूची क्रिया करायला जाऊ नका, गृहस्थाची क्रिया करा आणि साधूची क्रिया करू दे. त्यांना विकल्प आणण्याचा प्रयत्न आपल्याला जेवढं होतं तेवढं शक्य करा. नसेल तुम्हाला बहिरंगातून कुणाला काय द्यायची सामुग्री द्या आणि निवांत बसा. ते दिल्याला तर तुम्हाला फळं संकलित नाही, त्यांना पण नाही, तुम्हाला पण नाही. तुम्हाला नाही उत्कृष्ट पुण्यबंध त्या ठिकाणी. याचा अर्थ चौका बंद करायचा असं नाही, चौका तर करायलाच पाहिजे. पण अशी आकुलता होत असेल तर यथाशक्ती बहिरंगातून तुम्हाला, नसेल ना सकाळी जावा, भाजीपाला काय निवडायचा असेल निवडा, घरून जावा नाही. जी शक्ती असेल करा, आकुलता करू नका. आणि आकुलता केल्यामुळे पुढे मुनी झाल्यानंतर ते आपल्यालाच उदयाला येणार, दुसऱ्याला कोणाला उदयाला येणार नाही. हो. स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. सहज अनंत केवल दर्शन स्वरूप आहे. सहज अनंत केवल ज्ञान मात्र स्वरूप शुद्धात्म द्रव्य आहे. सहज अनंत सुख संपन्न शुद्धात्म स्वरूप आहे. सहज अनंत वीर्य संपन्न स्वरूप शुद्धात्म द्रव्य आहे. निर्गतित्व निरायुष्यत्व निर्गोत्रत्व निर्वेदनीयत्व अशा 8 गुणाने स्वयं सिद्ध निज कारण परमात्मा मी शुद्ध स्वरूप आहे. मोक्ष स्वरूप आहे. निर्वाण स्वरूप आहे. शांती शांती शांती. विसर्जन. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे संवसारणं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो
लये सौवसानं नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आर्यानं नमो वज्रायानं नमो लये सौवसानं ॐ ईश्वर जावाणी के ज्ञान से तुझे लोकालोक सोवाणी मस्तक नमो सदा दे तुझो देव भज अरहंत नित गुरु सेवोन निर्भ्रम दया धर्म पालो सदा यही मुक्तिदातं सिद्धांत शास्त्र की जय दिनवाणी माता की जय चौबीसो भगवान की जय अनंतानंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय आचार्य श्री योगेंद्र देव के परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय 3 करोड़ मुनिराज की जय आदिनाथ भगवान की जय शुद्धात्म तत्व की जय। नमस्तु नमस्तु नमस्तु।